चला जाऊया आपण इथे मॅचकडे बघायला गेलं तर 6वी मॅच आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते। एक बाजूला करण आणि दुसऱ्या बाजूला यावेळेस प्रणय घरत, करण सिंग आणि प्रणय घरत गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार। यावेळेस आपण बघू शकता गौरव ठाकूर संघाचा संघनायक कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतं आणि सुरुवात करत असताना यावेळेसचा पहिला चेंडू पॉवर प्लेचा दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक। फुलटास चेंडू इकडे करण सिंग आपला फॉर्म शोधतोय। टीमने 2 मॅच जिंकलेत परंतु त्याच्यामध्ये त्याचं योगदान अजून बनलेलं नाही आहे, हे योगदान द्यावं लागेल। ओपनिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते डॉटने सुरुवात। SPL सालवड प्रीमियर लीग 2024 थरार आपल्याला पाहायला मिळते। सर्वात यशस्वी टीम मनीष पाटीलची आपल्याला पाहायला मिळते। ती म्हणजेच किंग 11 खऱ्या अर्थाने जे नाव दिले ना त्या नावासारखी कामगिरी केलेली आहे किंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत। आणि विकेट कारण पुन्हा एकदा नाखुश करतोय, यावेळेस परतावं लागेल। बॅक टू डगआउट। थँक्यू मास्टर। गोलंदाज मयूर थोरात आलेला आहे गोलंदाजी मार्कवर। यावेळेस षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार। धावाचा विचार केला तर धावा झाले त्या म्हणजेच आपण बघू शकतात फक्त 2 पहिल्या षटकामध्ये आणि मयूर थोरात एक विकेट गमावलेला आहे। यावेळेस प्रणय स्ट्राईकवर नो स्ट्राईकला लाविन्य
इथून किमान मात्र जर बघायला गेलं तर पहिले बॅटिंग करत असताना दुपारचं सत्र आहे, चांगला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 55 होणं गरजेचं आहे. फटका सजवला आहे यावेळी क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण, मिस फिल्डिंग, 4 धावा. गोपाल आपल्याला पाहायला मिळते. चौकार डीजे. थँक्यू डीजे. अभिजित गौडाने पारितोषिक इकडे अनाउन्समेंट केलेल्या लाविण्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राइज. हलक्या हाताने खेळतोय. चौकारानंतर सिंगल पाहायला मिळते. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. लाविन्याचा फटका उंच आणि लांब षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे मास्टर. निशांतजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. जसं आमचे निशांतदा पाटील इकडे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करेल या आपण मुख्य व्यासपीठावर आपला स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय निशांतजी पाटील या आपण. षटकार आलाय आणि पुन्हा एकदा मोठ्या इकडे जात असताना उंचच गेलाय चेंडू. चेंडू खाली. सोहम विकेट. बॅक टू डग आउट. यस डीजे. येस कॅमेरामॅनला विनंती, कॅमेरा येऊ द्या VIP डाईजवर. अमोलजी मोरे यांचे शुभ हस्ते मात्र आपण बघू शकतात आमचे आदरणीय सन्माननीय निशांतजी पाटील यांचा आदर सन्मान करत असताना आणि मानाचा सन्मान चिन्ह देत असताना ही आठवण आहे या स्पर्धेची. आता घरी मात्र हा जेव्हा सन्मान चिन्ह ते पाहतील तेव्हा त्यांना या स्पर्धेची आठवण येईल, ह्यात काही वाद नाही. बॅट्समन नवीन जातोय मैदानाच्या आतमध्ये. मंजित शर्मा. बघायला गेलं तर मंजित शर्मा आलेला आहे यावेळेस. बरेचसे शर्मा टीम इंडियाकडून आपण बघू शकता खेळताना दिसले. ईशांत शर्मा, रोहित शर्मा. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. यावेळेस मात्र सुपर गोलंदाजी. षटकारानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक इकडे दुसरं समाप्त. यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि बघायला गेलं तर 13 धावेवर 2 गडी बाद. डीजे. चला घाई करा. SSC टीमला विनंती आहे प्रत्येक ओव्हर नंतर मोठी मीटिंग घेऊ नका.
प्रत्येक मात्र आपण बघू शकतात की हो नंतर मोठी मीटिंग घेतली ते केदू राऊत चर्चा खूप मोठी करतायत. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंगचा आणि बघायला गेलं तर धावा झाल्या त्या म्हणजेच 13. आदर्श आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅचचा हिरो आदर्श घरत आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला प्रणय, नो स्ट्राईकला मंजित शर्मा. बघूया इथून कितवर पोहोचेल पावनी एंटरप्राइजेस. वैदेहीजी वाडान मॅडमचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून रन बनवावे लागतील. प्रणयला खेळावं लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवला जातोय. 5व्या ते 6व्या स्टंपवर चेंडू टाकला जातोय. इथे डॉट चेंडू चला की इकडे बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक यज्ञेश राऊत म्हणजेच केदू. केदू नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालंय. अगदी जर्सी आकाशी कलरची फॉर्म मध्ये आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. फटका इकडे सजवलाय ऑफसाईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव सिंगल आणि दुसऱ्यासाठी येत असताना परंतु एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 14 धावा धावफलकावर. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. एक धाव खर्च केले. आदर्श इन फॉर्म आजचा दिवस गाजवतोय असं म्हणायला हरकत नाही. अरे अर्थाने उर्वी डीजे वाजते आणि SPL गाजते पालघर जिल्ह्यामध्ये. सलवड प्रीमियर लीग. चेंडू जाऊ दिला परंतु पंच जसे तसे आहेत. इकडे सांगतात की हा चांगला चेंडू आहे आणि डाऊटफुल असेल तर नो स्ट्राईकच्या बॅट्समनला विचारा आणि त्यानंतर मात्र रिव्ह्यू घ्या. तीन चेंडू झालेले चांगली गोलंदाजी. 14 धावा धावफलकावर. यावेळेस फटका सजवलाय अगदी मी म्हणेल की सरळ बॅटने लॉंग ऑन रिझनला एक धाव. 15 स्कोर कार्डवर. विकेटचा विचार केला तर विकेट आतापर्यंत मला तर वाटते 2 मिळालेले आहेत आणि 15 धावा धावफलकावर. अथर्व राऊत माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत. असं म्हणलं तर कॉमेंटेटरच्या पाठीचा कणा म्हणजे गुणलेखक. समालोचन कक्षामध्ये आपण बघू शकतात फटका फसलाय. इथे गोपाल सोनी आज या स्पर्धेमध्ये चेंडू हातात येईल का नाही हे प्रश्नचिन्ह आहे. इकडे हे बघायला गेलं तर कॅच ड्रॉप होताना एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16. काय होत आहे सोपा सोपा कॅच अगदी ड्रॉप होताना बघायला गेलं तर या मैदानावर खूप प्रॅक्टिस केली सकाळी संध्याकाळी परंतु मॅच मध्ये काही करू शकत नाहीये. काय सुपर गोलंदाजी यावेळेस रेफर केलाय पंचांनी. सॉरी पंचाचाच रेफर आहे. यस वाईट साठी. फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू आणि इकडे मात्र बघायला गेलं तर 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 16 धावा धावफलकावर. बजाव.
मार्कवर षटक क्रमांक 4 हाताळताना. आणि बघायला गेलं तर SSC चे फॅन्स इकडे येत असताना येस मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतात की डिसेंबर 28 आणि 29 वर्ष तिसरं मला तर वाटते पास्थळ महोत्सव आपल्याला पाहायला मिळेल आंबडगोड मैदानावर. ठिकाण असेल MSCB आंबडगोड मैदान. इकडे थोडी दुखापत आपल्याला पाहायला मिळते आणि लगभग पूर्णच कमिटी धावून गेलेली आहे. चला जर जास्त इंजोर्ड असेल तर रिप्लेस करा प्लेयरला. आपल्याला 16 प्लेयर दिलेले आहेत टीम SSC. बघा प्रत्येक टीमला 16 प्लेयर दिलेले आहेत. तर मात्र जर जास्तच इंजोर्ड असेल तर आपण रिप्लेस करू शकतात थोड्या वेळाकरता. इतर खेळाडूंनी मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. आता कानमंत्र सर्व देऊन झालेले आहेत आणि जर बघायला गेलं तर 16 धावा ह्या धावपलकावर आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5.5ची म्हणजेच 5.33ची सरासरी मेंटेन केलेली आहे. यामध्ये सर्वात सेफ टीम 2 सेफ टीम असतील. मी म्हणेल की सर्वात सेफ सांगितली तर किंग 11 ज्याने 5च्या 5 मॅच जिंकलेल्या आहेत. आणि दुसरी टीम असेल ती म्हणजेच सुनील 11. म्हणजे यावर्षी तुम्ही तुमच्या नावाच्या मागे 11 लावा आणि मॅच जिंका असं म्हणायला हरकत नाही. सुनील 11ने देखील 5 मधल्या 4 जिंकलेल्या आहेत. म्हणजे कन्फर्म तिकीट म्हणायला हरकत नाही. परंतु क्रिकेट आहे कधी बदलेल काही सांगता येत नाही. अजूनही सगळ्यांना चान्स आहे. SSC देखील पुढे आहे. 3 जिंकलेल्या आहेत 4 मध्ये आणि ही 5वी आहे. आता जिंकले तर 4था विजय होईल. मला वाटते 5 मध्ये 4 जिंकलेले आहेत 3 जिंकलेले KCC. ही 6वी मॅच आहे. बघूया डाऊन द लेग साइड आहे का. यस वाईटचा यावेळेस इशारा येतोय केदूकडून. मात्र हे मिसफिल्डिंग आपल्या पाहायला मिळते. केदूने डाय करून कॅच घेतला तर 201 रुपयाचा पारितोषिक. वाईट +1 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18. केतू राऊतने जर डाईव्ह करून कॅच घेतला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. इकडे काय होतंय. एक रन सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 19 धावा धावपलकावर.
शॉट इकडे मात्र सजवलाय लॉंग ऑन रिझनला डोक्यावरून यावेळेस 4 धावा डीजे. थँक्यू डीजे मास्टर. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 19 कुठे ना कुठे धावा येत असताना सॉरी स्कोरबोर्ड 23-23 झालेले आहेत आणि बघायला गेलं तर काही धावा येत असताना कारण की अजूनही टीमकडे 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये 20 ते 25 झाल्या तर मात्र कुठे ना कुठे ही चांगली मॅच पाहायला मिळेल. 23-2 कारण की इकडे समोर देखील लाईव्हमध्ये आलेली टीम आहे. शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न अगदी अंगाला लागतोय. सिंगलसाठी जात असताना खराब फिल्डिंग खराब कॅरी केलं. इकडे मात्र गौरवने विकेट मिळाला असता मात्र इकडे 1 धाव पूर्ण. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार 24. केतू सांगतायत की इकडे मात्र चांगलं खेळणं गरजेचं आहे. इथून आपल्याला जिंकायचं आहे. गेल्या वर्षी फायनलमध्ये प्रवेश केला होता. या वर्षी देखील फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. चांगला चेंडू अगदी प्रॉपर ब्लॉक. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल 25 चेंडू फेकून झाले ते म्हणजे आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा षटक. उलटच चेंडू अगदी खराब खेळला जातोय स्ट्रोक. मी म्हणेल की बॅट फिरवणं गरजेचं होतं. इकडे मात्र काही धावा आल्या असत्या. ग्राउंडिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26. 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू चौथ्या षटकामधला. चांगला चेंडू अपील केली जाते. सिंगलसाठी येत असताना सिंगल असेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 स्कोर कार्डवर डीजे. डीजे मास्टर 27 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर किमान 15 धावा तरी येणं गरजेचं आहे. मोठं षटक आणणं गरजेचं आहे बॅटिंग टीमचा विचार केला तर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27. चला मॅच ऑन करा. इथे मात्र गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी साईराज आपल्याला पाहायला मिळतोय. 27 झालेले आहेत. 27 साईराज आलेल्या गोलंदाजीसाठी आणि प्रणय आणि मंजित सहा चेंडू शेवटची बाकी आहेत. यानंतर होणारे नेक्स्ट मॅच 7वी मॅच असेल आजच्या दिवसातली. शॉर्ट चेंडू फटका स्विंग केलाय. इकडे मिळतील धावा 6. षटकार डीजे. थँक्यू.
SSC यावेळेस मात्र पहिला चेंडू षटकारानंतर कमबॅक करतोय, एक धाव दुसऱ्यासाठी. इकडे स्ट्राईकवर यावेळेस नाही गेलाय, एक धावाने स्कोरबोर्ड पुढे, स्कोरबोर्ड 34. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच बाळ हनुमान मित्रमंडळ आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल किंग 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. किंग 11 आणि त्यांच्या विरुद्ध बाळ हनुमान मित्रमंडळ. फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, इकडे मात्र एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 35, 35 धावा धावपलकावर. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. प्रणय घरात स्ट्राईकवर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, कॅच होणार. यस, यावेळेस कॅच गोपाल सोनी आपल्याला पाहायला मिळते. विकेट एडीजे. थँक्यू डीजे मास्टर. प्रणय मात्र एक छोटीशी इनिंग खेळून आलेला, 18 धावा त्याच्या बॅटीतून आल्या. शेवटचा चेंडू आणि 2 चेंडू आहेत आणि सूरज तरे लाईन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय, डाव्या हाताचा बॅट्समन. गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकतात साईराज मोरे आपल्याला पाहायला मिळते. फुलटा चेंडू आहे, ऑन साइडला फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इकडे मात्र 2 धाव पूर्ण होत असताना 2 धावेची स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37, 37. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा 37 मात्र पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच, एक बाजूला किंग 11 विदुरजी पाटीलचा संघ आणि दुसऱ्या बाजूला निखिलजी ठाकूर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बाळ हनुमान मित्रमंडळ. फटका चांगला आहे, वेळेवर का होईना हा 6 धावा इफेक्ट टाकतील या मॅच मध्ये आणि 43 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. 44चं टार्गेट असेल. टीजे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. यस, यज्ञेश राऊत म्हणजेच केदू इकडे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन या पण आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. यस, टॉस केला जातो. एक बाजूला मनीष पाटील किंग 11. किंग 11 किंग आहे खऱ्या अर्थाने, 5चे 5 विन. आणि दुसऱ्या बाजूला मयुरेश पाटील
लाट आलेला आहे. टॉस विन झाले मयुरेश पाटील. धन्यवाद यज्ञेश राऊत. आणि हे दोघेही बोलत आहे नाही, कारण की इकडे थोडा फसलेला आहे खेळ दोघांचा. एकाचा फसलेला आहे, एक क्लिअर आहे, टॉप 2 मध्ये प्रवेश केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. टॉस झाला, टॉस विन केला. इकडे बाळ हनुमान मित्रमंडळ यावेळेस आपल्याला पाहायला मिळते टॉस विन करताना निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. चला 44चं टार्गेट आहे. इथे मात्र बघायला गेलं तर एक बाजूला अस्तित्वाची लढाई आहे आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर टॉप 4 मध्ये जाण्याची तयारी आहे. कारण की 6वी मॅच आहे दोन्ही टीमची. एकाने 2 मॅच जिंकलेल्या आहेत, एकाने 3 मॅच जिंकलेल्या आहेत. इथे SSC जिंकली तर SSC चौथी मॅच जिंकेल, परंतु इकडे जर मात्र पावनी एंटरप्राइजेस जिंकली तर ती तिसरी मॅच जिंकेल. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आजचा शेड्यूल नंतर उद्या ज्या मॅच आहेत पॅनलमधल्या 4 त्याच्यात मजा राहणार आहे. खास करून एक टीम सोडून दिली तर त्यांनी 5 विन केल्यात आणि 5च्या 5 जिंकले 5 मॅचमध्ये. तर मला तर वाटते टॉप 2 मध्ये फिनिश करतील, यात काही वाद नाही. परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार सुनील 11 देखील टॉप 2 मध्ये जाऊ शकते, शेवटची मॅच विन केली तर मात्र. आणि खऱ्या अर्थाने तिकडे मॅच आहे परेश बरोबर, म्हणजे एक बाजूला अक्षय राऊत ज्याच्या नावावर 2 हॅट्रिक आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमोल मोरे जो मात्र या स्पर्धेतला मला वाटतं हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज असेल. उद्या खऱ्या अर्थाने ही मॅचला मजा येणार आहे. 4 मध्ये जाण्याची लढत आणि टॉपवर जाण्याची लढत असेल. परंतु इकडे बघूया SSC आणि त्याच्या विरुद्ध टीम पावनी एंटरप्राइजेस. वैदेजी वाडन मॅडम्स आपल्याला पाहायला मिळतात, संघमालक पावनी एंटरप्राइजेस संघाची. आणि बघायला गेलं तर दुसऱ्या बाजूला यज्ञेश राऊत म्हणजेच केदू संघमालक पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. आणि जाऊया दुसऱ्या फेरीमध्ये. नाण्याची एक बाजू बघितली, दुसरी बाजू बघणं योग्य असेल. बघूया, थोडं कठीण काळ आहे पावनी एंटरप्राइजेससाठी, परंतु देव असा डायरेक्टर आहे जो सर्वात कठीण रोल त्याच्या बेस्ट ॲक्टरला देतो. इथे लाविण्याला ती भूमिका निभावावी लागेल. पहिला चेंडू समोर गौरव, चेंडू जाऊ दिला आहे. पंच वलटा आहेत, वाईटचा इशारा येतोय. ऑप्शनच्या बाहेर किपिंग चांगली केली इकडे प्रणयने, कारण की बहुतांशी बघितले बरेचसे किपरकडून चेंडू मिस होत आहेत, कारण की जागा नाही आहे मागे. लगेच चेंडू येतो त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्शन करायचं आहे. इकडे वाईटने सुरुवात, 1 धावेने टार्गेट कमी झालंय असं म्हणायला हरकत नाही. 44चं 43 टार्गेट झालेलं आहे. 30 मध्ये 43. पॉवर प्लेचे 2 ओव्हर. हे मात्र कंजूस गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्यावे लागतील. क्या बात आहे. SSC टीमचे खेळाडू अलग रंगात आलेले आहेत आणि षटकारने सुरुवात या डीजे. थँक्यू डीजे मास्टर. काय कमालीची सुरुवात गोड करून देत असताना गौरव अक्षरशः पहिल्या दिवशी टीममध्ये वातावरण गरम होतं, नाराज होते आणि त्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर सुपर कमबॅक केला आहे. लगातार 3 विजय आणि आज 4थ्या विजयाच्या पुढे जात असताना, परंतु यावेळी चांगला चेंडू पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे डॉट चेंडू आलाय. आज मात्र बघायला गेलं तर अमोलजी मोरे काही कमालीचा स्पेल, या स्पर्धेमधला सर्वात चांगला स्पेल पाहायला मिळाला, ज्याने 6 विकेट गारद केले 2 ओव्हरमध्ये. सात धावा धावपलकावर 2 चेंडूचा खेळ झालेला. तिसरा चेंडू घेऊन तयार लाविन्य. अगदी रंगीबिरंगी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत
आणि टी शर्ट घालून मात्र खेळत असताना यावेळेस आपण वाईट पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. काय सुंदर ट्रॉफ्या आहेत. ट्रॉफ्या बघितल्या तर असं वाटते की या ट्रॉफ्या उचलून घरी घेऊन जाऊ की काय. परंतु जर तुम्हाला या ट्रॉफ्या जिंकायच्या असतील तर मात्र मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. ज्या रीतीने खेळाडू खेळतायत आपण बघू शकतात. आपल्या घरी फ्रीज असेल, टी व्ही असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, हे आपण पैशाने विकत घेऊ शकतात. परंतु जर ह्या ट्रॉफ्या जिंकायच्या असतील तर तुम्हाला मेहनतीच्या आतमध्ये घ्यावी लागेल. आणि ही मेहनत घेताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. कॅमेरा आपण बघू शकता मेगा स्क्रीनवर या आपल्याला ट्रॉफ्या दिसत आहेत. आमचे कुशल चौधरी कॅमेरामॅन सुपर कामगिरी. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. शॉर्ट चेंडू फटका फसलाय. विकेटचा पतंग. गौरव बॅक टू डगआउट इज दिस. तर मात्र कुठे ना कुठे कमालीची गोलंदाजी हाताळलेली लाविन्यने 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. शॉर्ट चेंडू आहे. यज्ञेशचा फटका आहे. इथे कुठपर्यंत जाईल. मी म्हणेल की थोडं दुर्भाग्य की या चेंडूवर फक्त 1 आली. इकडे 4 मिळायला पाहिजे होते, तिकडे 1 मिळतात. कारण की चेंडू आदळतोय बरोबर जिकडे चढण आहे त्याच्यावर जाऊन आदळला आणि त्यामुळे मात्र 1च मिळाली. लगभग टाळ्या वाजल्या होत्या, सर्व काही झालं होतं, शिट्या वाजल्या होत्या, परंतु अंतिम क्षणाला नशिबाची साथ मिळाली. यावेळेस पावणे एंटरप्राइजेस संघाला सुपर स्ट्रोक लगावलाय. यज्ञेश क्या बात आहे. केदूचा फटका अगदी देखना होता. परंतु इकडे काय होतंय, सिंगल साठी जात असताना डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं. रिस्की रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 विकेटच्या नुकसानामध्ये. बजाव.
विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वाईट चेंडू साहेबांचं स्वागत आहे. बारा धावा धावपलकावर वाईट चेंडू हाताळलाय. सलग मला तर वाटते वाईडवर वाईड येत असताना 13 धावा धावपलकावर वाईडवर सिंगल, त्यानंतर वाईड आलेला आहे. थोडा प्रेशर आहे. निलेशजी अनंत राऊत आपण बघू शकता आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर सॉरी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर या ट्रॉफ्या आम्हाला दिलेल्या आहेत त्यांनी, त्याकरता त्यांचा धन्यवाद. इकडे मात्र थोडा पुढे चेंडू पडतोय आणि आपण बघू शकतात की एक धाव अंकित केली. फुलटच चेंडू होता. हा प्रेशर असतो नवीन गोलंदाजावर, युवा गोलंदाजावरचा. चांगला बॅट्समन समोर असतो, टप्पा भेटत नाही आणि 3 चेंडू वाईड नंतर फुलटच देखील हाताळला. नक्कीच थोडं सपोर्ट करत असताना करण सिंग आपल्या युवा खेळाडूला की हरकत नाही आहे, सुरुवात आहे, सुरुवातीला बऱ्याचशा खराब गोष्टी होतात, परंतु जसजसा अनुभव येतो तसं चांगला खेळ तुमच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यात काही वाद नाही. बघा क्रिकेटचा वेळ किती आहे. महिला वर्ग देखील झाडाच्या सावलीखाली, सरूच्या झाडाच्या सावलीखाली बसलेले आहेत. अगदी मात्र डोळे टिचून की इथून जिंकणार कोण, खास उद्याची मजा पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी पडेल, यात काही वाद नाही. आणि खऱ्या अर्थाने मात्र सपोर्ट करायला आपल्या टीमला इकडे आलेले आहेत. वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. बॅटीने धावा बनवू द्या, बॅटीने बनल्या तर हरकत नाही, परंतु एक्स्ट्राच्या धावा देऊ नका. स्कोरबोर्ड 15. सर्व आलेल्या महिला वर्गाचं इकडे सहर्ष स्वागत. यस, त्यांच्यावर कॅमेरा येत असताना मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतात. सालवडगावच्या महिला वर्ग आपण बघू शकतात. फटका स्विंग केलाय यावेळेस मात्र 1 बाउंड, 4 धावा. क्या बात आहे. यज्ञेश आपले हात खोलतोय. चौकार डीजे. केदू राऊत, क्या बात आहे. 1 डाऊनच्या रूपामध्ये आलेला फलंदाज. खूप मोठी भूमिका असते 1 डाऊनची. आताचा विचार केला तर विराट कोहली रन मशीन 1 डाऊनच्या रूपामध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, राहुल द्रविड, केम विल्यमसन, स्मिथ मात्र आपण बघू शकतात. आणि ही भूमिका निभावताना आपण बघू शकतात 1 डाऊनची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. केदू राऊत, क्या बात आहे. शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. जर बॅटीला लागला असेल तर चेंज होणार आणि जर एक्स्ट्रा असेल तर मात्र स्ट्राईकवर केदू राऊत असणार, हे लक्षात घ्या. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20 झालेला आहे, म्हणजे 24 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 आणि अजूनही बघायला गेलं तर 21 चेंडू आणि 24 धावा. अगदी सोपं समीकरण येऊन राहिलेलं एसएससी कडे. आज की शाम बनेगी एसएससी के नाम असं म्हणायला हरकत नाही. पण तयार. यावेळेस फटका स्विंग केलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येत असताना लाविन्य कॉल करतो आणि यावेळेस विकेट. इथे मात्र खेळी समाप्त. यज्ञेश राऊतची एसडीजे. मास्टर सोहम नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघायला गेलं तर डिजिटल आजकालची दुनिया आहे आणि
सगळे मात्र जी लहान मुलं आहेत त्यांना मात्र मोबाईलचा शौक आहे, यात काही वाद नाही. मैदानी खेळ कुठे ना कुठे विसरलेले आहेत. त्यामध्ये बरेचसे खेळ आता माहीत देखील नसेल युवा पिढीला. ऑनलाईन ऑनलाईन खेळ आवडत आहेत. त्यामध्ये पबजी सगळ्यात आवडता खेळ. आम्ही होते तेव्हा मात्र शिट्ट्या भोवरे हे खेळ खेळण्यासाठी वेडे व्हायचे. विटी दांडू, क्रिकेट त्यामध्ये सर्वात लोकप्रिय. मैदान कोणतंही असो कसेही असो, ते शेतोडीमध्ये फक्त पिच केला तरी चालेल, बस झाला. आणि त्यामध्ये मात्र एक बॅट असायची, ती महालक्ष्मी जत्रेमधली, ती फेमस बॅट आणि लाल बॉल किंवा नाळीचा गाभा आपण बघू शकता, त्याने एक बॅट बनवली जायची. हा क्रिकेट होता. स्टंप नव्हते, दगड 3 मांडले जायचे, ओली आणि सुकी. हा कॉल असायचा. फटका फसलाय सोहमचा, मोठा विकेट येईल. हा छोटा खेळाडू कमाल करतोय, आला विकेट. डीजे ऐकडीचे मास्टर, कालच्या दिवसामध्ये सोहमचा खेळ खूप चांगला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये मला तर वाटते दोन्ही मॅचमध्ये 30-30 प्लस धावा त्याने बनवल्या. असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोरिंग पाहायला मिळेल का सोहमकडून, परंतु तसं काही झालं नाही. आणि आज नाराज करतोय सोहम. तिसरा विकेट येत असताना 21 धावेवर चेंडू मात्र झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू असेल आणि 19 चेंडू आणि 19 चेंडूमध्ये 23 बनवायचे. 44चं टार्गेट आहे. आणि नवीन बॅट्समन साईराज आपल्याला पाहायला मिळतोय. आताचे मात्र मुलं आहेत, आपण बघू शकतात. युवा खेळाडू देखील पाहायला मिळते जे मैदानाच्या बाहेर आहेत. म्हणजेच सालवडचं भविष्य आपण बघू शकतात. ते देखील मात्र इकडे उत्साही आहेत. खऱ्या अर्थाने गावाला एकत्र आणण्याचं काम केलं जाते. नवीन बॅट्समन एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र आल्याने ताकद बनते, बळ बनते. तिसरीच्या पुस्तकात वाचलं असेल, एका लाकडीला तोडणं सोपं आहे, पण तो लाकडीच्या भारेला तोडणं थोडं अवघड आहे. इकडे डॉट चेंडू क्या बात आहे, कमबॅक केलंय गोलंदाजाने. आणि 2 षटकाच्या समाप्तीने 3 गडी बाद, 21 धावा, 18 मध्ये 23 पाहिजेत. अजूनही मी म्हणेल पार्ट जड आहे बॅटिंग टीमचं, कारण की मयूर थोरात आहे आणि मेन खेळाडू म्हणजे आजच्या दिवसातला हिरो आदर्श येणं बाकी आहे. देऊया संधी डीजेला, पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. कारण की भरपूर वेळ घेतला जातोय. यानंतर 2 मॅचेस आहेत, हे लक्षात घ्या. बघा, आपणच खेळायचे असं नाही आहे, पुढच्या 4 टीमला देखील अजूनही 2 मॅचेस खेळायचे, ते लक्षात घ्या. आणि इथे मात्र गोलंदाज मंजित मला तर वाटते नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच साईराज. डॉट चेंडू घेतला आणि मयूर आणि साईराजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला घाई करा. करण सिंह, ये देखो बार बार अनाउंसमेंट करना पड़ता है, बार बार एक साथ मत आइए, क्योंकि 2 मैचेस खेला ने 18 गेंदे और बनाने 23 सामने वाले टीम को, आपको रोकना पड़ेगा 23 के अंदर. यस, बघायला गेलं तर आकाश आहे, राजेश आहे, हार्ड हिटर आणि गोपाल सोनी. गोलंदाज मंजित आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्राईकला फलंदाज आहे मयूर थोरात. 18 मध्ये 23 ची गरज. आणि मयूर थोरातचा फटका उंच गेला, लाविन्याच्या डोक्यावरून जाईल का? यस असं उत्तर येत आहे. 6 धावा, षटकार.
थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. बघा आदर्शसाठी तुम्ही लाविण्याला थांबवलं, परंतु तुम्ही रनाकडे लक्ष दिलं नाही. इकडे 18 मध्ये 23च होते तुमच्याकडे, इथे लाविण्याची ओव्हर बनते, कारण की इकडे तुम्हाला दबाव टाकायचा समोरच्या टीमवर. 4 ते 5 रनात षटक येणं गरजेचं होतं. आदर्श येईल तेव्हा येईल, परंतु तोपर्यंत धावा येणं गरजेचं आहे. षटकार आला, 6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27, 17 धावेची गरज. थोडं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आता मात्र डॉट आलेला आहे, अगदी बॅटच्या समोरचा चेंडू क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे डॉट चेंडू येतोय. चार चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकामधला. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. मी पहिलेच म्हटलं तुम्ही निर्णय घेतलाय, परंतु तो निर्णय कितपर्यंत योग्य असेल यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. इथे जर लाविण्य असता 2 विकेट आणून दिले असं मयूर आणि त्याबरोबर आदर्शला, तर तुम्ही कुठे गेम मध्ये आले असते, परंतु थांबवण्यात आला. आणि आता बाजी पलटत असताना 33 धावा धावफलकावर 3 विकेटच्या नुकसानामध्ये दुसरा षटकार येतोय. आता मात्र 11 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. 15 चेंडू 11 धावा. मयूर थोरात अगदी मारलाय जोरात असं म्हणायला हरकत नाही. खुश आहे ते SSC टीम आणि त्यांचे समर्थक. इकडे आपण बघू शकतात केतू अँड फॅन क्लब खुश आपण बघू शकतात. चला चेंडू दुसरा असेल तर द्या, पंचाला विनंती आहे. चेक करायला द्या बॅट्समनला आणि मॅच ऑन करा. पंधरा चेंडू आणि 15 चेंडू मध्ये धावा बनवायच्या. 11 2 षटकार आले. यावेळेस मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत लय शोधत होता, यावेळेस लय मध्ये येत असताना प्रत्येक मॅच मध्ये कोणाचं ना कोणाचं कॉन्ट्रीब्यूट आहे. फटका इकडे स्विंग केलाय, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस फील्ड करतोय. 1 पूर्ण आणि 2 धावा पूर्ण होताना 3 येतील. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 36-36. 8 धावेची गरज 14 चेंडू मध्ये. चौदा चेंडू 8 धावा. सोपं समीकरण झालेलं आहे, अगदी सोपी मॅच झालेली आहे SSC साठी. एच आणि 1 धाव सिंगल साठी जात असताना चेंडू धावसंख्यामध्ये 1 ने बदल. धावसंख्या 37. 7 धावेची गरज 13 चेंडू मध्ये. आता साईराजकडे संधी आहे, नो टेन्शन आहे तिकडे क्रीजवर. बघूया बॅटवर बॉल येईल का, षटकार येईल का, बघूया इथे मॅच जिंकवता येईल का. तेरा चेंडू आणि 7 धावेची गरज. साईराज स्ट्राईकवर. शॉर्ट चेंडू आणि साईराजचा फटका आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावा. क्या बात आहे. 1 धावेची गरज. डीजे थँक्यू डीजे मास्टर. सुपर कामगिरी SSC संघाची आपल्याला पाहायला मिळते. फक्त 1 धावेची गरज. चला टीम मीटिंग आता 12 मध्ये 1 आहे, ही विनंती आहे. 12 चेंडू 1 धावेची गरज. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला शिबाळ हनुमान मित्रमंडळ आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल किंग 11. सिंगल धावेची गरज. स्ट्राईकला मयूर. आणि इकडे मॅच फिनिश. खेळ खल्लास. अभिनंदन केतू अँड टीम SSC. लगातार 4था विजय आपल्याला पाहायला मिळते. 2 मॅच गमावल्या तर लगातार 4था विजय मिळवत असताना SSC टीम. आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत. मयूर थोरात या, आपण मान्यवराला जायचं आहे, त्यामुळे मयूर थोरात मॅन ऑफ द मॅच साठी या.
सुपर बॅटिंग. निलेशजी राऊत साहेब आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या